नमस्कार मंडळी. आज एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुमच्या आयुष्यात असं कोणी आहे का जो तुमच्याकडे बघून हसतो, तुमची स्वप्न ऐकून म्हणतो तुझ्याकडून होणार नाही, किंवा तुम्ही कितीही मेहनत केली तरी कोणीतरी येऊन म्हणतं हे काही मोठं नाही. आणि कधीकधी रात्री झोपताना तुम्हालाच वाटतं खरंच मी काहीच नाही का? जर असं वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण अशा गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात, पण कोणी उघडपणे बोलत नाही. नमस्कार मंडळी, मी सुवर्णा आणि तुमचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या या छोट्याशा पण मनाला भिडणाऱ्या ब्लॉगमध्ये. आज आपण बोलणार आहोत त्या क्षणाबद्दल जेव्हा परिस्थिती आपल्याला गरीब बनवते, लोक आपल्याला कमी समजतात आणि आपल्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करतात. पण आज मी तुम्हाला फक्त समस्या सांगणार नाही, तर त्या प्रत्येक भावनेमागचं सत्य आणि त्यातून बाहेर पडण्याचा खरा मार्गही सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ फक्त बघू नका, तो अनुभवा, कारण कदाचित ही गोष्ट तुमच्या आयुष्याशी सुद्धा कुठेतरी जोडलेली असू शकते. आपण सगळे आयुष्यात कधी ना कधी अशा टप्प्यावरून जातो जिथे परिस्थिती आपल्या बाजूने नसते, आणि त्याहून वाईट म्हणजे लोकही आपल्या बाजूने नसतात. सुरुवातीला हे सगळं छोटं वाटतं. एखाद्याने काहीतरी बोललं, एखाद्याने आपल्यावर हसलं, पण हळूहळू त्या गोष्टी मनात साठत जातात आणि एक दिवस त्या आपल्या आत्मविश्वासावर परिणाम करायला लागतात. समजा तुम्ही काहीतरी नवीन सुरू करता, कदाचित छोटा व्यवसाय, कदाचित यूट्यूब चॅनल, कदाचित एखादी स्किल शिकण्याची इच्छा. सुरुवातीला तुम्ही खूप उत्साहात असता, तुमच्या डोळ्यात चमक असते, मनात आशा असते, पण तुम्ही जेव्हा हे लोकांना सांगता तेव्हा ती पहिली प्रतिक्रिया काय मिळते? हे सोपं नाही, तुझ्याकडून नाही होणार, आधी नीट काहीतरी कर, अशा प्रकारचे शब्द. आणि हे शब्द फक्त एकाचेच नसतात, वारंवार ऐकायला मिळतात. हळूहळू तुम्ही दोन भागांमध्ये विभागले जाता. एक भाग जो अजूनही स्वप्न पाहतो आणि दुसरा भाग जो त्या स्वप्नांवर शंका निर्माण करतो. आणि हा दुसरा भाग जास्त जोरात बोलायला लागतो. कदाचित ते बरोबर असतील, मी खरंच सक्षम आहे का, असे प्रश्न मनात येऊ लागतात. आणि आता इथेच खरा खेळ सुरू होतो, कारण बाहेरचं जग तुमच्याशी लढत नाही, तुमचं मन तुमच्याशी लढत असतं. आणि जर मन हरलं तर बाहेरचं काहीही जिंकून उपयोग नसतो. खूप वेळा आपण असं पाहिलं असेल, एकाच परिस्थितीत दोन लोक असतात, एक जिंकतो, दुसरा हरतो. फरक फक्त परिस्थितीचा नसतो, फरक असतो तो त्यांच्या विचारांचा. जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो हळूहळू पुढे जातो, आणि जो स्वतःवर शंका घेतो तो तिथेच थांबतो. पण प्रश्न असा आहे, स्वतःवर विश्वास ठेवायचा कसा जेव्हा सगळे तुम्हाला सांगत आहेत की तू नाही करू शकत? इथेच आपल्याला थोडं खोलात जावं लागतं. लोक असं का बोलतात? त्यांना तुमचं नुकसान करायचं असतं का? काही वेळा हो, पण बहुतेक वेळा नाही. बहुतेक लोक स्वतःच्या अनुभवावरून बोलतात. त्यांनी जे पाहिलेलं असतं, जे अनुभवलेलं असतं, त्यावरूनच ते निष्कर्ष काढतात. जर त्यांनी आयुष्यात मोठं काही केलं नसेल तर त्यांना वाटतं की ते शक्य नाही, आणि मग तेच तुम्हाला सांगतात. त्यांना कळत नाही की प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. काही लोक तुम्हाला खाली खेचतात कारण त्यांना भीती वाटते, जर तुम्ही पुढे गेलात तर त्यांची जागा कमी होईल, त्यांची ओळख कमी होईल. त्यामुळे ते तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. ते सरळ सरळ सांगत नाहीत, पण त्यांच्या शब्दामध्ये किंवा त्यांच्या वागण्यामध्ये जे आहे ते दिसून येतं. आणि काही लोक फक्त सवयीने असं करत असतात. त्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांना कमी लेखलेलंच पाहिलेलं असतं, त्यामुळे तेही तसंच करत असतात. त्यांना ते चुकीचं वाटतच नाही. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, तुम्ही कोण आहात हे लोक ठरवत नाहीत, तुम्ही स्वतः ठरवता. लोकांचं मत बदलत राहतं, पण तुमचा निर्णय कायम राहतो. आता आपण थोडं वास्तवात जाऊन पाहूया. समजा एक मुलगी आहे, तिला शिकायचं आहे, काहीतरी करायचं आहे, पण घरची परिस्थिती तशी नाही आहे. तिला सांगितलं जातं हे सगळं तुझ्यासाठी नाही आहे, घर सांभाळ. तिचं मन त्या गोष्टीमुळे तुटतं, पण ती दोन पर्यायामध्ये असते किंवा ती अडकून राहते त्या दोन पर्यायामध्ये. तर एक म्हणजे सगळं सोडून देणं, आणि दुसरा म्हणजे शांतपणे स्वतःसाठी काहीतरी करणं. तो पर्याय
ती मुलगी निवडते, पण ती कोणालाही सांगत नाही. ती हळूहळू शिकायला लागते. रात्री उशिरापर्यंत सगळे झोपल्यावर थोडं थोडं करून ती शिकत राहते आणि पुढे जाते. सुरुवातीला काहीच दिवस तिला स्वतःलाही कळत नाही की ती काय करते, पण हळूहळू तिची प्रगती होत जाते धीम्या गतीने, पण ती थांबत नाही. आणि एक दिवस असा येतो जेव्हा तिचं काम बोलायला लागतं. जे लोक म्हणायचे तू करू शकत नाही, तेच लोक आता म्हणतात तू कसं केलंस. पण फरक असा असतो, त्या वेळेपर्यंत तिला कोणाच्या मान्यतेची गरज उरलेली नसते. हीच गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात लागू होते. सुरुवातीला कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर हळूहळू सगळं बदलायला लागतं. पण हे सोपं नाही, कारण दररोज तुम्हाला स्वतःशी लढायचं आहे. दररोज तुम्हाला त्या आवाजाला शांत करायचं आहे, जो तुम्हाला म्हणतो तू करू शकत नाही. आणि दररोज तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे, मी प्रयत्न करणार आहे. यासाठी एक सवय खूप महत्त्वाची आहे, ॲक्शन. विचार करून काही बदलत नाही, ॲक्शन घेतल्यावर बदल नक्कीच होतो. तुम्ही जितकं काम कराल तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल, आणि आत्मविश्वास वाढला की लोकांचं बोलणं आपोआप कमी होईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायलेन्स. सगळ्यांना उत्तर द्यायची गरज नसते. काही वेळा शांत राहणं हेच सगळ्यात मोठं उत्तर असतं. लोक बोलतील, पण तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. एक दिवस त्यांना बोलणं थांबवावंच लागेल. आपण खूप वेळा लोकांना खुश करण्याच्या नादामध्ये, त्यांना काय वाटेल या विचारांमध्ये आपण स्वतःला विसरतो. पण एक दिवस असा येतो जेव्हा आपण थकतो आणि मग आपल्याला कळतच नाही की मी स्वतःसाठी काहीच केलं नाही. त्यामुळे हे जितक्या लवकर समजेल तितकं चांगलंच. तुमचं आयुष्य तुमचं आहे, तुमचे निर्णय तुमचे आहेत. लोक सल्ला देऊ शकतात, पण निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, आणि त्या निर्णयाची जबाबदारी तुमचीच असते. आता प्रश्न असा आहे, पुढे काय करायचं? जर तुम्हाला वाटत असेल लोक तुम्हाला कमी समजतात, तर पहिली गोष्ट ते स्वीकारा. हो, लोक असंच करत असतात आणि थांबणारसुद्धा नाहीत. पण तुम्ही बदलू शकता. तुम्ही ठरवू शकता की मी त्यांच्या शब्दांना महत्त्व देणार नाही. सुरुवातीला कठीण वाटेल, पण हळूहळू सवय लागेल. आणि एक दिवस असा येईल जेव्हा तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. तुमचं लक्ष तुमच्या कामावर ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. रोज थोडं थोडं करा. आणि मोठं काहीतरी करण्यासाठी छोटी गोष्टीपासून सुरुवात करायची गरज असते. सातत्य लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःला कमी समजू नका. तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाणं शक्य आहे. कदाचित वेळ लागेल, कदाचित कठीण जाईल, पण अशक्य नाही. आज जे लोक तुम्हाला कमी समजतात, उद्या तेच लोक तुमचं उदाहरण देतील. पण त्यासाठी तुम्हाला आज मेहनत करावी लागेल. आज टिकून राहावं लागेल, कारण शेवटी जगात सगळ्यात मोठं अंतर असतं मी नाही करू शकत आणि मी करून दाखवणार याच्यामध्ये. आणि हे अंतर फक्त एक निर्णयानेच भरलं जातं. तो निर्णय तुमचाच आहे. म्हणून आजचा हा प्रवास इथेच संपत नाही, कारण ही एक गोष्ट नाही, ही तुमच्या आयुष्याची सुरुवात असू शकते. जर आजपर्यंत तुम्हाला कोणी कमी समजत असेल, तुमच्यावर हसत असेल, तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह उभं करत असेल, तर एक गोष्ट मनात ठेवा, लोकांचे काम आहे बोलणे, पण तुमचं काम आहे करून दाखवणे. आजपर्यंत कदाचित तुम्ही लोकांना ऐकलं असेल, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला असेल, पण आजपासून एक छोटासा बदल करा. स्वतःला ऐकायला सुरुवात करा, कारण तुमचं आयुष्य बदलणारं सगळ्यात मोठं शस्त्र आहे तुमचा स्वतःवरचा विश्वास. आता काही खूप साधे पण प्रभावी टिप्स सांगते, जे तुम्हाला खूप मदत करतील. पहिली गोष्ट, रोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. तुम्ही काय करू शकता, काय करू शकत नाही याच्यावर विचार करा. दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या ॲक्शन घ्या. मोठं काही करण्यासाठी मोठं पाऊल नाही, सातत्य लागतं. तिसरी गोष्ट, लोकांचं बोलणं फिल्टर करा. सगळं मनावर घेऊ नका. जे उपयोगाचं आहे ते घ्या, बाकी सोडून द्या. चौथी गोष्ट, स्वतःला रोज एकदा तरी सांगा, मी करू शकते. हे साधं वाटतं, पण खूप शक्तिशाली आहे. पाचवी गोष्ट, तुमच्या प्रगतीची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा, इतरांशी नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हार मानू नका, कारण
आज तुम्ही जिथे आहात तिथून तुम्ही पुढे जाणं शक्य आहे. फक्त तुम्हाला थांबायचं नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून रिलेट झाला असेल तर फक्त कमेंटमध्ये नक्की एक कमेंट लिहा, मी हार मानणार नाही. कारण ही कमेंट फक्त शब्द नाही, हा तुमचा स्वतःशी केलेला एक वादा असेल. आणि जर तुम्हाला अशाच रिअल मनाला भिडणाऱ्या गोष्टी ऐकायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, इतर फॅमिलींसोबत तुम्हाला शेअर करायची इच्छा असेल तर त्यांच्याबरोबर शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन विचारासोबत, एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि थांबू नका. आजची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.